मित्रांनो, आपल्या माध्यमातून नेहमी विचारलं जात होतं की जैन, टाटा, शक्ती ह्या कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ॲड होणार का? आता शक्ती कंपनी मागेही ॲड झाली होती आणि पुन्हा शेतकऱ्याची विचारणा होत आहे की ही कंपनी ही जे काय आहे ते मागेल त्याला सोलार योजनेमध्ये त्या लिस्टमध्ये ॲड होणार आहे का? त्याच संदर्भातलं जे काय आहे ते अपडेट आजच्या या व्हिडिओमधून, त्या संदर्भातली माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नेमकी कोणती कंपनी कधी ॲड होणार आहे, काही याच्यामध्ये ह्या कंपन्या ॲड होणारच नाही, त्याबद्दल काही थोडंसं अपडेट मिळालं आहे आणि तेच अपडेट जे आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा, जेणेकरून सोलार योजनेसंदर्भात असोत किंवा मग इतर टेक्निकल व्हिडिओ असोत किंवा इतरही शासकीय माहितीचे व्हिडिओ असोत की तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील. बघा मित्रांनो, याच्यामध्ये सर्वप्रथम शक्ती कंपनीविषयी सांगतो. शक्ती कंपनी ही मागं एक सव्वा महिन्यापूर्वी जे आहे ते वेंडर लिस्टमध्ये येऊन गेलेली आहे आणि त्या ठिकाणी जे आहे ते जवळपास त्याचा 5,000चा कोटा त्या ठिकाणी त्या कंपनीचा होता. आता याच्यामध्ये असं आहे की कंपनीला फोन केल्याच्या नंतर कंपनीच्या अधिकृत जे काही एम्प्लॉई आहेत, जे कर्मचारी आहेत, त्यांच्याकडून माहिती घेतल्याच्या नंतर असं कळालेलं आहे की शक्ती कंपनी जी आहे तेही आता त्यांचं मटेरियल जे आहे ते वाटप चालू झालेलं आहे आणि पूर्णपणे इन्स्टॉलेशन, पूर्णपणे मटेरियल जोपर्यंत शेतकऱ्यांना जात नाही तोपर्यंत ती नव्याने त्यामध्ये ॲड होणार नाही. आणि ती कंपनी जर ॲड झालीच तर म्हणजे मे आणि जून, मेच्या शेवटी जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये ती कंपनी ॲड होऊ शकते. तिथे जोपर्यंत त्यांचे पहिले पंप इन्स्टॉल होत नाही तोपर्यंत ती कंपनी त्याच्यामुळे सोलार लिस्टमध्ये ॲड होणार नाही. आणि मे जूनमध्ये ती कंपनी ॲड झाल्याच्या नंतर तिथून जवळपास 6 ते 7 महिने तुम्हाला पंप इन्स्टॉलेशनसाठी लागू शकतात, कारण नंतर पावसाळा चालू होतो. पावसाळ्यामध्ये मटेरियल वगैरे देण्याचे त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतात, त्याच्यामुळं हे मटेरियल त्या ठिकाणी तुम्हाला उशिरा मिळू शकतो. आता भरपूर शेतकऱ्याचा आणखीन एक प्रश्न आहे की याच्यामध्ये टाटा कंपनी ॲड होणार आहे का आणि जैन कंपनी ॲड होणार आहे का? जैन संदर्भात सांगतो मित्रांनो, जैन कंपनी ही येत्या 2 ते 3 आठवड्यामध्ये म्हणजे याच महिन्याच्या शेवटी ही कंपनी ॲड होऊ शकते, अशी एक आपल्याला प्राथमिक माहिती म्हणजे जे काही कंपनीचे कर्मचारी आहेत, जे एजंट आहेत, जे एजन्सी आहेत त्यांच्याकडून मिळाले. कारण कुसुम बी मधल्या ज्या कुसुम ब मधल्या ज्या काही पंप इन्स्टॉलेशन त्यांचं बाकी होतं, आता त्यांचं जे काही इन्स्टॉलेशन आहे ते चालू आहे आणि ती कंपनी जी आहे त्याच्यामध्ये ॲड होणार आहे. या कंपनीबद्दल जर बघायचं झालं तर ACDC कंट्रोलर आहे, मोटर पंप पण एकंदरीत त्या कंपनीचे चांगले आहेत. तर ते कंपनी जी आहे ते या महिन्याच्या शेवटी त्याच्यामध्ये ॲड होऊ शकते. आता टाटा कंपनीबद्दल जर सांगायचं झालं तर भरपूर जणांच्या माध्यमातून विचारण्यात जात होतं की टाटा कंपनी ही त्याच्यामध्ये ॲड होणार आहे का? बघा, टाटा कंपनी तर मागेल त्याला सोलार या योजनेमध्ये पार्टिसिपेट करेल ही कुठलीही आशा नाही, कुठलीही म्हणजे त्याच्यामध्ये अद्याप माहिती आलेली नाही. ही जे टाटा जे आहे तर ही या योजनेमध्ये आणि या मागेल त्याला सोलार योजनेमध्ये ॲड होणार नाही आणि झालीच तर ती कंपनी एका थर्ड पार्टी कंपनीसोबत म्हणजेच ओसवाल सोबत ती ॲड होणार आहे. म्हणजे ओसवालचाच त्या ठिकाणी संपूर्णपणे कोटा त्या ठिकाणी येतील, फक्त पॅनल वगैरे असतील तर त्या कंपनीचे पॅनल त्या ठिकाणी देण्यात येतील. अदानी आणि टाटा या दोन्हीचे त्या ठिकाणावर पॅनल कधी काळी तुम्हाला मिळू शकतात जर ॲड झालीच तर, पण अद्याप तरी ही कंपनी त्याच्यामध्ये टाटा कंपनी ही, टाटा पॉवर ही ॲड होणार नाही आणि टाटा पॉवर ॲड झालीच तर ओसवाल सोबत ती कंपनी ॲड होईल, कारण त्याचं जे काही इंटरनली करार करून पहिलेही त्यांचे कंट्रोलर जे आहे ते ओसवालचेच टाटाला बसत होते, पॅनल वगैरे त्याच कंपनीचे त्यांनी दिलेले होते. कारण टाटा जे आहे ते मोठमोठ्या प्रोजेक्टमध्ये आता काम करते, शक्यतो या योजनेमध्ये आता पार्टिसिपेट करते किंवा नाही हे अद्याप आपल्याला कळायला मार्ग नाही. पण बहुतांश माहिती काढल्याच्या नंतर असं समजलं आहे की टाटा याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार नाही, टाटा कंपनी येणार नाही. शेतकऱ्यांनी टाटा कंपनी येईलच याची वाट बघू नका, आली तर चांगलंच आहे. शक्तीची जर वाट बघायची असेल 3 ते 4 महिने तुम्हाला शक्तीसाठी वाट बघावी लागेल. हां, जैन कंपनी 1 महिन्याच्या आत त्याच्यामध्ये ॲड होणार आहे आणि 100% ही कंपनी ॲड होणार आहे. त्याची म्हणजे आम्ही पूर्णपणे माहिती घेतल्याच्या नंतरच हा व्हिडिओ जो आहे तो बनवण्याचा प्रयत्न, कारण मला जवळपास 1 ते 1.5 महिन्यापासून कमेंट येत होत्या की जैन कधी ॲड होणार आहे, जैन कधी ॲड होणार आहे, त्याच्यानंतर शक्ती पुन्हा कधी ॲड होणार आहे, परंतु मी त्याची पूर्णपणे माहिती घेत होतो. आता जैन जर आली तर जवळपास 5 ते 7 हजाराचा कोटा घेऊन त्यामध्ये त्या वेंडर लिस्टमध्ये येणार आहे, परंतु एकंदरीत मटेरियल भेटायला त्याचा वेळ लागू शकतो त्या कंपनीचा, कारण कंपनीचं जे आहे ते मोठा कोटा असल्याच्या कारणानं त्यांचं जे काय आहे ते त्यामध्ये टाईम लागू शकतो. तुर्तास तरी या कंपन्याबद्दलचं हे अपडेट होतं आणि या जे काही वेंडर लिस्टमध्ये आहे तर नवीन कंपन्यासुद्धा त्याच्यामध्ये ॲड होत राहणार आहेत. असं नाही की कंपन्या तिथे ॲड होणारच नाहीत. आता मागेही म्हणजे आपल्या जे अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्याच्यामध्ये सोलार योजनेवर भरपूर काही भाष्य झालं. जवळपास आता वन टाईमामध्ये 30 ते 40 कंपन्या त्याच्यामध्ये ॲड होऊ शकतात असं एक कारण म्हणजे त्याच्यामध्ये एक मुद्दा
जे जोर लावून धरला होता, एक असं झालं होतं की शेतकऱ्याला पसंती ते वेंडर त्या ठिकाणी मिळत नाही, म्हणून जे आहे ते वन टाइम कंपन्या ऑनबोर्ड करा, वन टाइम कंपन्या लिस्ट करा, म्हणून एक जोरदार तो मुद्दा गाजला होता आणि ते जे आहे ते त्याच्यामध्ये ॲड होणार तुर्तास. तर ही माहिती जे होती वेंडर संदर्भात माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न केला. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.